आरोग्यम धनसंपदा। मात्र वाढते प्रदूषण, ताणतणाव, धावपळ यामुळे विविध रोगांचा सामना प्रत्येकालाच करावा लागतो। अनेक रोग आणि आजार जीवघेणे देखील ठरतात, पण अनेक रोगांवर आपण योग्य उपचार आणि नव्या तंत्रज्ञानामुळे मात करू शकतो। असाच एक आजार म्हणजे सिकल सेल। हा आजार मागील काही वर्षात झपाट्याने पसरतो आहे। मानवी शरीरातील लाल रक्तपेशीमधील हिमोग्लोबिनमध्ये ग्लुटेमिक ॲसिड असल्याने रक्तपेशींचा आकार बदलून त्या वेळ्यासारख्या दिसायला लागतात। अर्थात सेल या सिकल सारख्या दिसायला लागतात, म्हणूनच या आजारास सिकल सेल असं म्हणतात। रक्तक्षय, हातापायावर सूज, कावीळ, असहाय्य वेदना, पक्षघात, पित्ताशय, मूत्रविकार, भरून न येणाऱ्या जखमा, शारीरिक आणि मानसिक त्रास, जंतुसंसर्ग ही आहेत सिकल सेल आजाराची लक्षणं। सिकल सेल पीडित व्यक्ती म्हणजेच SS आणि सिकल सेल वाहक व्यक्ती म्हणजे AS या दोन मुख्य प्रकारातून हा आजार पसरत जातो। यात पहिल्या प्रकारात वेळ्याच्या आकाराच्या रक्तपेशी 30 ते 40 दिवस जिवंत राहतात, त्यामुळे पीडित व्यक्तीला वारंवार जंतुसंसर्ग होतो। रक्तपेशी लवकर नष्ट होऊन रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते। तर दुसऱ्या प्रकारात व्यक्तीला सिकल सेल आजाराचा त्रास होत नाही, मात्र ती व्यक्ती पुढच्या पिढीला सिकल सेल आजार देऊ शकते। आपल्या इथे जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा पेशंट येतो तेव्हा सगळ्यात आधी त्यांचं रजिस्ट्रेशन होते आणि तो लॅबला येतो, पॅथॉलॉजीला येतो। तेव्हा आपण त्यांची एक सिकल सेल स्क्रीनिंग तपासणी असते, ज्याला सोल्युबिलिटी टेस्ट असे म्हणतो आपण, जे आपण सोल्युबिलिटीच्या सोल्युशनद्वारे आपण केल्या जातं। त्याच्यामध्ये जर पॉझिटिव्ह आला रुग्ण तर आपण त्याची पुढची तपासणी इलेक्ट्रोफोरेसिस किंवा HPLC या दोन तपासण्या आपण केल्या जाते। त्याच्यानंतरच आपण त्याला समुपदेशनासाठी पाठवल्या जातात। जर सिकल सेल रुग्ण हा SS असेल तर आपण त्याची HPLC तपासणी करतो, आणि जर कपल पॉझिटिव्ह असेल, जर गरोदर माता ही पॉझिटिव्ह आढळल्यास त्याची आपण पार्टनरची तपासणी करतो, आणि जर पार्टनर सुद्धा पॉझिटिव्ह आढळला की मग आपण त्यांना गर्भजल परीक्षणासाठी पुढल्या प्रोसिजरसाठी आपण पाठवतो। सिकल सेल आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तीला एकदम घाबरून जाण्याचं कारण नाही। सिकल सेल ग्रस्त व्यक्तीने तज्ञ डॉक्टरांद्वारे नियमित तपासणी आणि रक्त तपासणी करून योग्य आहार घेतल्यास सिकल सेल ग्रस्त व्यक्तींचे आयुर्मान वाढू शकते। मेरे बच्चे को सिकल्स है यह मुझे यहीं से पता चला। मेरी प्रेगनेंसी के चौथे महीने में मुझे यहाँ पता चला कि मुझे भी सिकल्स है। मुझे AS पैटर्न है, मेरे हस्बैंड को भी है, पर चौथे महीने में कुछ कर नहीं पा रहे थे, इसलिए हमारा बच्चा हमने रेगुलर रखे और बच्चे को हमारे SS पैटर्न हमको यहाँ से ही पता चला, डागा हॉस्पिटल से। संजीवनी मैडम ने हमको यहाँ की हर सिकल से रिलेटेड हर हमको जानकारी दी। इन्होंने ब्लड के बारे में बताया कि ब्लड को बच्चे को ब्लड हम यहाँ फ्री में मिल सकता है, हमारे बच्चे को यहाँ इसकी दवाइयाँ वगैरह फ्री में मिल सकती है। बच्चा जब 2 साल का था तब हमें यहाँ पता चला। संजय गांधी योजना के बारे में भी मैम ने हमें बताया और हम उस लाभ उठा रहे हैं। हर महीने आकर अपने बच्चे को यहाँ चेकअप करा रहे हैं और दवाइयाँ लेके जा रहे हैं। अब हमारा बच्चा स्वस्थ है और अच्छा है। शासनाने सिकल सेल आजार नियंत्रण कार्यक्रम राबवून अनेक मोफत शासकीय सुविधा सिकल सेल रुग्णांसाठी बहाल केल्या आहेत। आम्हा दोघांना माहिती नव्हतं की सिकल सेल आहे म्हणून। हा 3-4 महिन्याचा होता तेव्हापासून माहिती झालं की दुखणं वगैरे याचं चालू झालं। तेव्हापासून आम्ही हॉस्पिटलला भरती करत आहे त्याला, आणि मग काही दिवसांनी ते ट्रीटमेंट चालू केली। त्याच्यानंतर सिकलिंगची टेस्ट केली, त्याच्यानंतर आम्हाला माहिती झालं की याला SS पॅटर्न सिकल सेल आहे म्हणून। मग आम्ही त्याला आता मधात तब्येत खराब झाली होती तर इथे भरती केलं त्याला आम्ही, तर इथे ट्रीटमेंट चालू। जिल्ह्यातील प्राथमिक, ग्रामीण, उपजिल्हा आणि जिल्हा रुग्णालयांमधून सिकल सेल सॉल्युबिलिटी तपासणी करण्यात येते। इलेक्ट्रोफोरेसिस सेंटरवर तपासणी सुविधा आहे। याशिवाय HPLC चाचणी, टेलिमेडिसिनद्वारे तज्ज्ञांचे मार्गदर्शन, रक्तपुरवठा, औषधोपचार, समुपदेशन, डे केअर सुविधा, सिकल सेल, थॅलेसिमिया आणि हिमोफिलिया रुग्णांना दिव्यांग प्रमाणपत्राचे वाटप विविध रुग्णालयांमधून संपूर्ण मोफत केले जाते। हॉस्पिटलमध्ये डे केअर सेंटर आपण जे चालू केलं त्याच्यामध्ये सरासरी महिन्याभराला 15 ते 20 बालकांना आपण ब्लड ट्रान्सफ्युजन देतो आणि पुढची ट्रीटमेंट देतो आपण। या बालकांमध्ये न्यूमोनिया होण्याचं जे काही कारण आहे, आता सध्या कोविड आणि त्याच्यानंतर हा जो ॲडिनो व्हायरसमुळे होणारे न्यूमोनिया आहे, याच्यामध्ये या बालकांना खूप जास्त रिस्क होती की यांना हा असा आजार होईल, कोविड होईल किंवा न्यूमोनिया होईल आणि हे मुलं सिरियस होतील। तर त्या दृष्टीने आपण यांना फोलिक ॲसिड
रेग्युलरली देत राहतो, जेणेकरून यांच्यामध्ये सिकल सेल क्रायसिसचं प्रमाण कमी होईल, यांचं हिमोग्लोबिन ठीक राहील आणि जर गरज पडली तर यांना आपण ब्लडसुद्धा देतो. हे ब्लड आपण फ्री ऑफ चार्ज देतो, पॅक्सेल लावतो यांना. आणि हिमोग्लोबिन जी आहे ते एका लिमिटपर्यंत आपल्याला त्यांचं मिनिमम ठेवावं लागतं, जेणेकरून यांच्या बाकीच्या ॲक्टिव्हिटी जे आहे, शरीराच्या बाकीचे ऑर्गन्सचे जे फंक्शनिंग आहे ते चांगलं राहिलं पाहिजे. ही मुलं जी आहेत ती थोडीशी ग्रोथ कमी असते, यांची स्टंटेड ग्रोथ असतात आणि सतत आईवडिलांवर अवलंबलेली असतात. त्याच्यामुळे किरकिरे मुलं जे म्हणतो आपण, अशा प्रकारची मुलं असतात आणि पालकसुद्धा त्यांच्याबाबत खूप चिंतेत असतात आणि थोडं एक इरिटेबल वातावरण त्यांच्या घरी असतं. या बाळाचं कसं होईल, या मुलाचं कसं होईल, या मुलीचं कसं होईल. तर त्याच्यामुळे हा लक्षात घेण्यासारखा मुद्दा आहे की आता हा जो सिकल सेल नावाचा जो काही राक्षस आहे, मोठा व्हायरस आहे. आपण कोविडवर तर मात करू शकलो, पण सिकल सेलच्या या आजाराला मी ते एक मोठा राक्षस म्हणेल की त्याच्यावर जर आपल्याला मात करून घ्यायची आहे तर आपल्याला खूप जास्त प्रयत्न करावे लागतील. सीव्हीएस सॅम्पलिंग सेंटर आपलं जे डागाला सुरू होत आहे ना, त्याच्यात आपल्याला खूप मदत होईल की याच्यामुळे आपल्याला नवीन जनरेशनमध्ये सिकल सेलचं प्रमाण आपण कंट्रोल करू शकू. SS पॅटर्नचं बच्चू होण्यापासून आपण जर थांबवलं तर एका जनरेशनपासून दुसऱ्या जनरेशनला हा जो काही प्रॉब्लेम आहे तो आपल्याला कुठेतरी थांबवता येईल. सिकल सेल म्हणजे काय, तर सिकल सेल हा एक अनुवंशिक आजार आहे. हा आपल्या आईवडिलांकडून आपल्याला मिळतो. सिकल सेलमध्ये काय होतं की आपल्या ज्या रक्तपेशी असतात, ज्या गोल असतात, ह्या सिकल सेलमध्ये ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे या रक्तपेशी तुटतात आणि त्या विळ्याचा आकार धारण करतात. विळ्याचा आकार त्या पेशींनी धारण केला की त्या ज्या पेशी असतात त्या टणक बनतात आणि टणक बनल्यामुळे त्या एकमेकांना चिपकतात. आपल्या रक्तवाहिनीतनं रक्त वाहत असताना आपल्याला तो त्रास होतो. त्याच्यामुळे हा सिकल सेलचा आजार होतो. सिकल सेलग्रस्तांना या आजारावर मात करून आपलं जीवन अधिक सुकरपणे जगता यावं यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्नशील आहे. सिकल सेलच्या रुग्णांना बऱ्याचशा शासकीय योजना आहेत ज्याचा लाभ माझे प्रत्येक रुग्ण घेत आहेत. सगळ्यात पहिलं तर सिकल सेलच्या रुग्णांसाठी आपण SBTCचं कार्ड बनवतो, ज्याला आपण राज्य रक्त संक्रमणचं म्हणतो. ते कार्ड जे असते त्याच्यासाठी आपण असा फॉर्म भरून घेतो आणि हे कार्ड जे आहे त्याच्यानंतर असं कार्ड येतं. हे त्यांचं ओळखपत्र आहे की हे SS पॅटर्नचे रुग्ण आहेत आणि हे जेव्हा कुठे कधीही पण कुठल्याही हॉस्पिटलला ॲडमिट होतात आहे आणि त्यांना जर रक्ताची गरज पडत आहे तर या कार्डच्याद्वारे आपण त्यांना मोफत रक्ताचा पुरवठा करून देतो. याला आपण SBTCचं कार्ड म्हणतो, जे राज्य रक्त संक्रमण परिषद मुंबईद्वारे बनून येतं. मी माझ्याकडे पेशंटचे फॉर्म्स कलेक्ट करते, त्याच्यानंतर मुंबईला पाठवून त्यांचे कार्ड्स माझ्यापर्यंत येतात आणि मग मी माझ्या पेशंटला देते. दुसरं महत्त्वाचं, पेशंटला सिव्हिल सर्जनचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे, कारण त्या अनुसरून हे आपल्याला एक डॉक्युमेंट होऊन जाते की पेशंट जो आहे तो सिव्हिल सर्जनद्वारे मान्य केला गेलेला आहे की पेशंट हा SS पॅटर्न आहे. तिसरं, आपण जे SSचे पेशंट आहे त्यांना 1000 रुपये महिना मिळतो. त्याच्यासाठी त्यांना संजय गांधी निराधार योजनेचा फॉर्म भरावा लागतो. संजय गांधी निराधार योजनामध्ये त्यांच्याकरिता 1000 रुपये दर महिन्याला रुग्णाला देण्याची सुविधा उपलब्ध केलेली आहे. त्यांच्या अनुसार वार्षिक उत्पन्न, ज्या रुग्णांचं वार्षिक उत्पन्न 50,000 पर्यंत आहे त्यांना ते 1000 रुपये देण्यात येतात. तिसरं, अजून रुग्णांसाठी एक शासकीय सुविधा आहे की यांचं आता सिकल सेलच्या रुग्णांना अपंगत्वामध्ये घेतलेलं आहे. अपंगत्वाचं प्रमाणपत्र आपण आपल्याकडून त्यांना पूर्णपणे माहिती देण्यात येते. अपंगत्वाच्या प्रमाणपत्राच्या आधारावर त्यांना बसमध्ये सुविधा उपलब्ध केली जाते. त्यानुसार अपंगत्वाचं जे प्रमाणपत्र आहे, जर ग्रामीण भागातले रुग्ण आहे तर त्यांना आपण इंदिरा गांधी महाविद्यालयाला पाठवतो. तिथे ग्रामीण भागातले रुग्ण तिथे आपलं अपंगत्वाचं प्रमाणपत्र तयार करून घेऊ शकतात आणि जे शहरी विभागातले रुग्ण आहेत त्यांना आपण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे पाठवतो. तिथे त्यांचं बोर्ड आहे डिसॅबिलिटीचं, जे की मेडिकल आणि IGMC दोन्हीकडे आहे, सिटी आणि रुरलसाठी. हे झालं. चौथं आहे की जे सिकल सेलचे रुग्ण आहेत त्यांना 10वी आणि 12वीमध्ये एक्झामकरिता, बोर्ड एक्झामकरिता 1 तास एक्स्ट्रा दिला जातो. त्यासाठी लागणारे सर्टिफिकेट जे आहेत ते आपण आपल्याकडून बनवून दिलेले जाते. त्यांना
प्रत्येक सब्जेक्टला 1 तास एक्स्ट्रा मिळतो, जेणेकरून ते त्यांचं शिक्षण पण त्यांना व्यवस्थित ते घेऊ शकतात आहे. सरकारने बऱ्याच काही योजना काढलेल्या आहेत, त्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे. आपल्या शासकीय जिल्हा शासकीय याच्यात आपण बराचसा फायदा घेतो आहे. आपल्या पब्लिक हेल्थमध्ये जिल्हा स्तरावर ज्या सिकल सेलच्या रुग्णांकरिता सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत, त्याचा आमचे जे रुग्ण आहेत ते भरपूर लाभ घेत आहेत. या शासकीय सुविधांचा लाभ सिकल सेलग्रस्तांनी मोठ्या संख्येने घेणं ही मात्र त्यांची वैयक्तिक जबाबदारी आहे. सर्व गरोदर मातांची इथे OPDमध्ये तपासणी होते आणि त्यांची सोल्युबिलिटी टेस्ट झाल्यानंतर, इलेक्ट्रोफोरेसिस झाल्यानंतर आपण पॉझिटिव्ह पेशंटचं HPLC करून घेतो. आणि अशा पॉझिटिव्ह मातांना जर त्या गरोदर असतील आणि त्यांना जर AS पॅटर्न असेल तर अशा मातांना आणि त्यांचे पार्टनरसुद्धा, त्यांचे पतीसुद्धा जर AS पॅटर्नचे असतील तर 50% चान्सेस असतात की त्यांना AS पॅटर्नचे बाळ होण्याचे. त्यामुळे अशांचं आपण गर्भजल तपासणी करवून घेतो आणि गर्भजल तपासणीमध्ये आपल्याला बाळ कुठल्या पॅटर्नचं असू शकतं तर ते दिसणार आहे. आणि जर बाळ SS पॅटर्नचं आहे आणि मदर जर विलिंग नसेल ते बाळ सांभाळू शकायला, तर आपण यांना ऑप्शन देतो की त्यांना जर वाटत असेल की नाही आपण नॉर्मल बाळासाठी प्रयत्न करावा, तर त्यांना आपण इथे MTP करण्यासाठी सुद्धा, गर्भपात करण्यासाठी सुद्धा मदत करतो. आणि त्याचबरोबर जर सिकल सेल कॅरियर पेशंट जर आपल्याकडे डिलिव्हरीसाठी आलेली आहे तर अशा पेशंटला आपण ॲडमिट करतो आणि अशा पेशंटला आपण योग्य ते ट्रीटमेंट देतो डिलिव्हरीच्या वेळेला. आणि रक्त जर लागलं तर रक्तसुद्धा आपण आपल्याकडनं देत असतो. तर अशा पद्धतीने आपण गरोदर मातांची सुद्धा चांगल्या प्रकारे तपासणी करतो. लवकरच आपल्याकडे कोरियॉनिक विलाय सॅम्पलिंग हे CVS टेस्टिंग आपल्याकडे सुरू करणार आहोत. सगळे आपले उपकरणं आपण उपलब्ध करून घेतले आहेत. लवकरच आपल्या इन्स्टिट्यूटच्या डॉक्टर्सला ट्रेनिंग झालं तर आपण लवकरच ही तपासणी आपल्याकडे करून घेणार आहोत. तोपर्यंत आपण शासनाच्या मदतीने ही तपासणी करून घेतो आणि रुग्णांना हा सर्वतोपरी मदत करतो. सिकल सेलग्रस्त रुग्णांच्या मनातील भीती दूर करून त्यांना जगण्याचं नवं बळ देण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा आरोग्य विभाग कटिबद्ध आहे.